जय श्रीराम। आज नाशिक पुण्यनगरीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत। तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजित पवार साहेब हे सुद्धा नाशिक पुण्यनगरीमध्ये आज येत आहेत। आपली नाशिक नगरी ही सिंहस्थ कुंभाची नगरी आहे। दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ हा विकास कामाची पर्वणी नाशिक शहरामध्ये घेऊन येत असतो आणि त्याच निमित्ताने जिल्हा परिषदेच्या ऑफिसची मोठी एक अद्ययावत एक बिल्डिंगचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर 6000 पेक्षा जास्त कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजनासाठी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक शहरामध्ये येत आहेत। त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 23 मधून माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक ही सभा ऐकण्यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे विकासाची, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहराचा सुद्धा सिंहस्थाच्या निमित्ताने खूप मोठा विकास होणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मधून मोठ्या संख्येने आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी पीटीसी ग्राउंडवर निघालेलो आहे। मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत, त्यांचं मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद मानते। एक मिनिट थांबा हो। गाडीचा नंबर लक्षात राहू द्या, सभा झाल्यावर बसावं लागेल परत। या गाडीत केव्हा तर राहिले आता